जिवंत आहेत? सोशल मीडियावर चर्चांना उधाण. चर्चांमध्ये तथ्य नेमकं काय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातल्या राजकारणाचं चित्र बदललेलं पाहायला मिळतंय. त्याचसोबत कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या शंका लक्षात घेता अजितदादा जिवंत आहेत आणि ते परत येतील अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहेत. मग खरंच अजितदादा जिवंत आहेत का? या चर्चेत काही सत्य आहे का? हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि टाइम्स नाऊ मराठीला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. 28 जानेवारीला सकाळी साधारण 9 वाजण्याच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या विमान अपघाताला 3-4 दिवस उलटताच अनेक चर्चांना उधाण यायला लागलं. अजित पवारांचा हा अपघात घातपात तर नाही ना, अशा शंका उपस्थित होऊ लागल्या. या अपघातानंतर अनेक प्रश्न राष्ट्रवादीतल्याच अनेक नेत्यांनी उपस्थित केले. अजितदादांच्या अपघाताबाबत दररोज नवीन माहिती समोर येते. अनेक नेते, पदाधिकारी आणि सामान्य लोकांकडून संशय व्यक्त होतोय. यात आणखी एक शक्यता व्यक्त होते, ती म्हणजे अजितदादा जिवंत आहेत याची. अजित पवार जिवंत आहेत अशा चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळत आहेत. ज्या दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला त्यावेळी अपघातानंतर काही वेळातच DGCAने अपघातात 6 लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती दिली. पण नंतर या अपघातात फक्त 5 जणांचेच मृतदेह आढळल्याचं समोर आलं. याच वेळी विमान कोसळताना विमानातून कुणीतरी बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं असं मला सांगण्यात आलं, असा दावा आमदार अमोल मिटकरींनी केलाय. अमोल मिटकरी म्हणाले, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी संध्याकाळी मी घटनास्थळी पोहोचलो. तिथल्या स्थानिकांनी मला जी माहिती दिली ती धक्कादायक होती. स्थानिक म्हणाले की विमान खाली कोसळताना एका व्यक्तीने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विमान कोसळल्यानंतर त्याचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. त्यामुळे आम्ही कुणीच विमानाच्या जवळ गेलो नसल्याची माहिती ग्रामस्थांनी मिटकरींना दिल्याचं कळतंय. अजित पवार ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून मिटकरी याबाबत सातत्याने सवाल करत आहेत. माळरानावरची कागद इतस्ततः पडलेली दिसत आहेत. सर्व मृतदेह जळालेल्या परिस्थितीत दिसताना कागदाला मात्र साधा धक्का पण का लागला नाही? पायलट 2दा बदलल्या गेल्याच्या बातम्या आहेत. पायलट ट्रॅफिकमध्ये फसले होते असं सांगितलं गेलंय. ते का बदलले गेले? ऐनवेळी हा दौरा अशा पद्धतीनं का आखला गेला होता? त्याच्यानंतर दादांच्या पहिल्या विमान प्रवासाच्या वेळी बातम्या चालल्या, दादांसह इतर 5 म्हणजे एकूण 6 व्यक्ती त्या प्रवासात होते, पण नंतर मृतदेह 5च व्यक्तींचे सापडले. अमोल मिटकरींनी शंका उपस्थित केल्या असल्या तरी त्यावरून अजितदादा जिवंत आहेत असं बोललं जातंय. याचं दुसरं कारण म्हणजे अपघातानंतर विमानातील मृतदेह जळाले. अगदी ओळखूही न येण्याइतपत त्या मृतदेहांची अवस्था झाली होती. पण एकीकडे हे असतानाही विमानात असलेली कागदपत्र मात्र जळाले नाहीत. जिथे अपघात झाला त्याच ठिकाणी सर्व कागदपत्र विखुरलेल्या स्थितीत पाहायला मिळाली. एअरफोर्स एक्सपर्टच्या माहितीनुसार अपघातानंतर विमानाचे 2 तुकडे झाले. त्यामुळे ते बाहेर फेकले गेले आणि त्यांना आगीची कुठलीच जळ पोचली नाही. अजितदादा जिवंत आहेत अशा चर्चा रंगण्याचं आणखी एक कारण समोर येतंय. ते म्हणजे अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाच्या पंखांचा रंग बदलल्याची चर्चा आहे. अपघाताआधी विमानाच्या पंखांचा रंग हिरवा होता आणि नंतर तो लाल झालेला दिसला. त्यामुळे अशा चर्चा रंगू लागल्यात की अजितदादा जिवंत आहेत आणि शरद पवार यांनी त्यांना परदेशात पाठवलंय. की अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव, देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते. तर नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करेन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय. मला जस्टिस लोहियाची आठवण. खासदार संजय राऊत यांच्या विधानानुसार अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती.
अपघाताच्या 15 दिवस आधी अजित पवार यांनी ही फाईल बाहेर काढण्याचं विधान केलं होतं. त्यामुळे अजितदादांच्या जीवाला धोका होता. हाच धोका ओळखून काका शरद पवारांनी अजितदादांना परदेशात पाठवलं, अशी राजकीय खेळी केल्याची शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. आणखी काही उपस्थित होणारे प्रश्न म्हणजे दादांच्या मृतदेहाची ओळख. घटनास्थळी दादांच्या मृतदेहाची ओळख घातातल्या घड्याळावरून झाल्याचं बोललं गेलं. काही दिवसांनंतर पोलिसांच्या माहितीनुसार दादांची ओळख घड्याळावरून नाही तर त्यांच्या कुर्त्याच्या कापडावरून झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अजितदादांच्या मृतदेहाबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे मृतदेहाची DNA टेस्ट का झाली नाही. अपघातानंतर फक्त अजितदादांचा मृतदेह दाखवण्यात आला, पण इतर चौघांचे मृतदेह का दाखवले नाहीत. इतकंच नाही तर अजितदादांचा मृतदेह इतका फुगला का होता, असे सवाल उपस्थित होत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सध्या CID कडे सोपवण्यात आलाय. यात अजितदादांच्या दौऱ्याचं नियोजन, त्यांच्या विमानाचा मार्ग आणि वेळ, दौऱ्याआधी अजितदादांचं कोणाशी काही बोलणं झालं होतं का, याचा कसून तपास केला जातोय. अजितदादांच्या विमानाचा बारामतीत झालेला अपघात हा फक्त तांत्रिक बिघाड आहे की यामागे कुठलं षडयंत्र आहे, याचा तपास केला जातोय. विमान अपघात, नेत्यांनी उपस्थित केलेले सवाल, सोशल मीडियावरच्या व्हिडिओवरून तर्क लढवले जात आहेत. पण दादा जिवंत असण्याबाबत कुठलाही ठोस पुरावा अजून हाती लागलेला नाही, ज्यावरून असं म्हणता येईल की दादा जिवंत आहेत आणि ते परत येतील. जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मधली माहिती समोर येत नाही तोपर्यंत या चर्चा सुरूच राहणार. तुम्हाला या सगळ्या चर्चांबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब